नवरी पाहिजे नवरदेव. ऑफर ऑफर 35चा आहे, 40चा आहे, 45चा आहे, 55चा आहे. मंडवडा बांधून आणलेला आहे. नवरदेव नवरी पाहिजे. आणि मग मुलीवाल्यांकरता सुद्धा ऑफर फेकलेली असेल. काय असेल बरं? लुडी चालेल, लंगडी चालेल, मुकी चालेल, बैरी चालेल, एकनी चालेल, चकनी चालेल, 2 लेकरांची मायबी चालेल. मग तेव्हा मुलावाले म्हणतील, मुलाचा बाप घ्या बुवा वरकून, तुझे 2 आणि माझे 2 रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायचंय. असं विनोदाने आमचे बाबा सांगायचे आम्हाला. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होणार आहे. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात पुनर्भार्या, पत्नी सुद्धा तुम्हाला पुन्हा मिळू शकते. हरी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय दावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुकी विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. परमपुरुषशौर्यं पाण्डुरङ्गं मुरारी. कमलनयनकाना गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी. सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. येईवो 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 दावोनिया. विलंब कावाया लावेला पाणी. विलंब कावाया लावेला पाणी. येईवो 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 दावोनिया. विलंब कालावयाला कृपाणे. विलंब कालावयाला कृपाणे. विठाबाई विश्वंभरे भवते दिगे. विठाबाई विश्वंभरे भवते. हे कुंडलीचे माये विश्वव्यापके. हे कुंडलिके माये विश्वव्यापके. येईवो 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 दावोनिया. विलंब कावाया लावेला कृपाणे. विलंब कावाया लावेला कृपाणे. येईवो 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 दावोनिया. विलंब कालाया लावेला कृपाणे. विलंब कालाया लावेला कृपाणे. लावियेला कृपाडे. दया ज्ञान शांती जिथे योग निष्ठा. मुखे दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी. तयाची टीका वाचिता ज्ञान देवी. अति मुडते आणिले ब्रह्मभावा.
नमस्कार माझा तया ज्ञान देवा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मेरो एक प्राण धन एक ही जीवन नंद नंदन मोहन राधा रमण. जय राधे जय कृष्ण जय वृंदावन रसिक मुकुट मनी जय गोपीजन. राधे राधे रटे श्याम राधा रटे श्याम श्याम. राधा कृष्ण युगल नाम मेरो ही जीवन. जय राधे जय कृष्ण जय वृंदावन रसिक मुकुट मनी जय गोपीजन. विठ्ठल विठ्ठला आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण आधी करून विश्वप्रिय असणारे नवे नवे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्याची स्थापना करावी, ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे अंगणाची तुळस, ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस आणि स्वाभिमानाने लावता येतो आपल्याला कपाळावरती टिळक, असे असणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड व चिंतनीय अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भगवंताचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर हरिदासाच्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचे वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात. विठाला त्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे वैराग्य मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर ऐका, दुपारी 12 वाजता ज्यानं काठीनं मारावं, संध्याकाळी त्याच्याच दारापुढे हात जोडून कीर्तनाला चला म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय होते. एकुलत्या एका मुलीचा हट्ट होता, बाबा बोटवं करून खाऊ घालेल, अख्खं गाव पालत घातलं, पण ऐका कुणी कप भर दूध सुद्धा दिलं नाही. परिणाम ऐका, वेल्हेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. दगडाचा नंदी दूध देत होता आणि माणसं दार लावत होती. याचा जर विचार केला आपण, दगडाचा नंदी दूध देत होता आणि माणसं दार लावत होती, कारण पूर्वी माणसं लबाड होती आणि दगड प्रामाणिक होती. आजही कुठे कुठे तसंच असतं, दगड प्रामाणिक असतात, माणसं मात्र लबाड असतात. तुम्ही म्हणणार महाराज दगड प्रामाणिक आणि माणसं लबाड कसं काय? तर ऐका, अजूनही दूधवाल्याला प्रत्येकाच्या दारात जाऊन सांगावं लागतं, दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. असं कधी ऐकलं का? आपल्या कॉलनीमध्ये एखाद्याने दारूचा हंडा डोक्यावर घेतला आणि कॉलनीमध्ये विकतोय, आलं का कोणी कॉलनीमध्ये? याच्या पुढे जाऊन सांगू का, कितीही स्वच्छ कितीही चांगलं दूध असलं तरी ती मावशी म्हणते, का रे पाणी टाकून तर नाही आणलं ना? मावशी म्हणते पाणी टाकून आणू नको, आणि काका पाणी टाकून आणल्याशिवाय. म्हणजे एवढे प्रामाणिक माणसं आहेत. याच्या पुढे जाऊन सांगू का, अजूनही टीव्हीला जाहिरात नाही आली, टीव्हीला अशी जाहिरात नाही आली, काजू खा बदाम खा आणि मनुके खा, अशी जाहिरात मी तरी अजूनपर्यंत पाहिली नाही. पण एक जाहिरात रोजच लागते बरं. कुठली बरं? दाने दाने में है केसर का दम बोलो. म्हणजे ज्या अर्थी तुमचं पुढचं वाक्य पाठ नाही, त्या अर्थी आपल्या कॉलनीमध्ये कोणी विमल गुटखा खात
खात नसेल. अजून सांगू का सोपं करून? अजून एक जाहिरात येते मोबाईलवर, यूट्यूबवर. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत नाही तर यूट्यूबवर एक जाहिरात येते. ती काहीतरी ती बाई बोलते, माझं नाव नीलम जाधव असं काहीतरी आहे ते. एकदा काय झालं, असाच मी मोबाईल ओपन केला आणि यूट्यूबमध्ये गेलो आणि त्या बाईने डायरेक्ट, ती बाई माझ्याकडे पाहतो, मी ती बाईकडे पाहतो आणि तिने अचानकच बोलले, महाराज. मी विचार करायला लागलो, या बाईचा आणि माझा काही संबंध नाही, पण या बाईला कस काय माहिती मी महाराज आहे असं. आणि ती बाई काय म्हणते, महाराज आव ना. म्हणजे ती का मला मोबाईल मागायला म्हणत का काय, म्हणजे जंगली ना मी पे आव ना. तुम्ही असं, ज्याच्या त्याच्या बुद्धीचा दोष आहे, ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की दगड प्रामाणिक होते आणि माणसं लबाड होती. ऐका तुम्ही, दगड प्रामाणिक आणि माणसं लबाड कशी असतात पहा. बांधावर ठेवलेला दगड 8 दिवसात पहा दगड जिथल्या तिथेच असतो, माणूस मात्र बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी सांगून गेलो की दगड प्रामाणिक असतात आणि माणसं लबाड असतात. ऐका, ज्ञानोबारायांचं ऐकणारी भिंत सुद्धा दगडाचीच होती आणि ज्ञानोबारायांना त्रास देणारी ही माणसं होती. म्हणून या जगामध्ये दगड प्रामाणिक असतात आणि माणसं लबाड असतात. कुणाला जर वाटत असेल महाराज माणसं प्रामाणिक असतात आणि दगड लबाड असतात, तर ऐका, कधीतरी एकांतात बसून विचार करा की आपण किती प्रामाणिक आहोत आणि दगड किती प्रामाणिक आहात. कबीर महाराज तर एवढं सुंदर सांगतात की मी या जगामध्ये वाईट पाहण्याकरता गेलो, पण ऐका, या जगामध्ये माझ्यापेक्षा वाईट मला काहीच पाहायला मिळालं नाही. कबीर महाराज सुंदर म्हणतात, बुरा देखन में गयो बुरा न मिला कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा नहीं कोई. या जगामध्ये मी वाईट पाहण्याकरता गेलो, पण सर्व जग जेव्हा मी फिरून आलो तेव्हा माझ्यापेक्षा वाईट या जगामध्ये मला दुसरं पाहायला मिळालं नाही. म्हणून मी बोलून गेलो, दगड प्रामाणिक असतात आणि माणसं लबाड असतात. तुकोबारायांना ज्यांना काठीनं मारावं नाव होतं मंबाजी बोवा. अख्ख्या एकुलत्या एका मुलीचा हट्ट होता, बाबा बोटवं करून खाऊ घालेल पण कुणी कपभर दूध दिलं नाही. असे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात की दादांनो, तुम्ही या मृत्यू लोकात जन्माला आलेत ना, तर ऐका, जन्माला आल्यानंतर याचा त्याच्या दास्यत्व स्वीकारल्यानंतर तुमचा जन्म, तुमचं आयुष्य दास होण्यातच निघून जाईल. पण ऐका, तुम्ही का एकदा त्या देवाचं दास्यत्व स्वीकारलं, तर ऐका, आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. त्या देवाचं दास्यत्व जर स्वीकारलं तर तुमच्या जीवनामध्ये भय राहणार नाही. मग तुमच्यातले काही म्हणतील, महाराज दासच का हो, मालक का व्हायला सांगत नाही? तर ऐका, जेवढी किंमत मालकाला असते तेवढीच किंमत नोकराला सुद्धा असते. पण ऐका, जेवढी किंमत शेतकऱ्याला असते तेवढीच किंमत मजुराला सुद्धा. आता तसं नाही, जेवढी किंमत शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त किंमत मजुराला असते. कधी कधी भेटतो आम्ही एखाद्या शेतकऱ्याला, काय काका बरं चाललंय का? ज्याच्याकडे 10-12 बिघे जमीन असते ते आम्हाला सांगतात, महाराज जेवढी मजा मजूर होण्यात आहे ना तेवढी मजा शेतकरी होण्यात. असं का हो? तर ते सांगतात, महाराज मजूरचं असं असतं 5 वाजलं की सुट्टी, पण शेतकऱ्याचं तसं नसतं, मालकाचं तसं नसतं. ऊन पडो वारा येवो का पाणी पडो, काम करावंच लागतं. म्हणजे जेवढी किंमत शेतकऱ्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत मजुराला आहे. सोपं करून सांगतो, जेवढी किंमत मालकाला तेवढीच किंमत मालकीणला असते. मालकीण कळते तुम्हाला? तुम्हाला कळते का मालकीण? काहीतरी सांगा हो किंवा नाही. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? मला दुसरी भाषा पण येते बरं, यांना माहिती आहे, कन्नडी भाषा पण येते मला, पण मी इथं बोलणार नाही. आपण सर्व आयरणी पट्ट्यातली माणसं आहेत. म्हणजे जेवढी किंमत मालकाला तेवढीच किंमत मालकीणला. पहा तुम्ही, एखाद्याचं नवीन नवीन लग्न झालेलं असतं, याने जर पाणी मागितलं लगेच हजर, जेवण मागितलं लगेच हजर. त्याच लग्नाला 5-10 वर्ष होऊ द्या, हा भाऊ गेलेला असतो कामाला, कामावरून घरी आला, डबा ठेवला की ती मालकीन सोप्यावर बसून टीव्ही पाहत असते, बरोबर ना?
आपले काही अनुभव नाही आहे म्हणून तुम्हाला विचारतोय मी. ज्यांचं झालंय त्यांनी सांग जा. सोप्यावर बसलेली असते आणि टीव्ही पाहत असते. हा बिचारा थकून बघून घरी आलेला असतो आणि याने सांगितलं, ऐ असं जे का, ऐ पाणी आण. ती मालकी टीव्ही पाहत असते. काय म्हणते, तुम्हाला काही कळतं का? एवढी सिरियसली या ठिकाणी सिरियल चालू आहे आणि तुम्ही मला पाणी आणायला लावता. एक काम करा, तुम्ही पण प्यान मला पण, म्हणजे तुमचं चांगलंच पाठ आहे बुवा. म्हणजे जेवढी किंमत मालकाला तेवढीच किंमत मालकिनीला. आता ऐका, जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत भक्ताला. नाही, जेवढी किंमत देवाला त्याच्यापेक्षा जास्त किंमत भक्ताला आहे. कसं बरं? पंढरपुरात जर गेलात तर आधी दर्शन विठोबाचं नाहीये, आधी दर्शन चोखोबारायांचं आहे बरं का. पंढरपुरात जर गेलात तर, गेलेत का पंढरपूर? करा बरं वरती हात. कोण कोण नाही गेलं असं? म्हणजे सर्वच गेलेत बुवा. पंढरपुरात जर गेलात तर आधी दर्शन विठोबाचं नाहीये, चोखोबारायांचं आहे. आधी दर्शन नामदेव पायरीचं नाहीये, आधी दर्शन पांडुरंगाचं आहे. म्हणून जेवढी किंमत देवाला त्याच्यापेक्षा जास्त किंमत भक्ताला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की तुम्ही त्या देवाचं दास्यत्व स्वीकारा. आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. त्या देवाचं दास्यत्व जर स्वीकारलं तर तुमच्या जीवनामध्ये भय नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही. मग महाराज, भय नसण्याचं कारण तरी काय? तर महाराज पुढच्या चरणात सांगतात, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आमचा मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करतो. केव्हा? तुम्ही ज्या वेळेस त्याचं दास्यत्व स्वीकाराल तेव्हा तो तुमच्या मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करेल. मग महाराज, तो भगवान परमात्मा मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करतो. मग तो आहे तरी कुठल्या रूपामध्ये? तेव्हा महाराज म्हणतात, तुमच्या इच्छेप्रमाणे तो भगवान परमात्मा तुमच्या ठिकाणी प्रगट होईल. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. मग महाराज, तो भगवान परमात्मा आमच्या मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करेल. आम्हाला ज्या रूपामध्ये पाहिजे त्या रूपामध्ये येईल. मग महाराज, एवढं करण्याकरता अजून काही करावं लागेल का? महाराज म्हणतात, दुसरं तिसरं काहीच करू नका. तुम्ही त्या देवाचं चिंतन आवडीने, श्रद्धेने आणि भावनेने करा. तुका म्हणे असो सुखे, गावो मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. कळाला ना अर्थ? आजी, चारी चरणांचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि कीर्तनकार बाबाची व्यवस्था अशी असते, अभंगाच्या चारी चरणांचा अर्थ सांगितला म्हणजे कीर्तन आवरू का? मग जास्त विचार करू नका. गोपाल महाराज कुठे गेले? त्यांना माहिती आहे, ज्या दिवसापासून कीर्तन करायला लागलो त्या दिवसापासून आपल्या जीवनामध्ये एक नियम आहे. असा नियम आहे, तो नियम प्रत्येकाने बांधून घेतला पाहिजे. कसा बरं? असा नियम केलाय महाराज मी, खोटं कधीच बोलायचं नाही आणि खरं अजिबात सांगायचं नाही. म्हणून जास्त विचार काही करू नका. आज जो कीर्तनकार आहे तो घरचा कीर्तनकार आहे, म्हणून जास्त वेळ न घेता फक्त 2:30 वाजेपर्यंत कीर्तन करेल. चालेल ना? बाकीना म्हणते एका गोया सर्जे आले, तसं काही नाही. अगदी नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी कीर्तनाला मी पूर्णविराम देणार आहे. कारण असं असतं, कीर्तनाचेही काही नियम असतात. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. प्रवचन असतं ते 1 तास, कीर्तन तमाशा, आपल्याला काही तमाशा करायचा नाही. म्हणून अतिशय नियोजित वेळेमध्ये मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी थोडासा 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की सालावादाप्रमाणे चालत असलेला आपला अखंड नाम कीर्तनी सप्ताह 3रं वर्ष आहे. आणि 3ऱ्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला नव्हती, पण काही कारणास्तव ती एक्सचेंज झाली. आता बरेच जण असे आले असतील इथं की चला व अनिल महाराजांचे कीर्तन ऐकायला जाऊ, पण काही तांत्रिक अडचणीमुळे फेरबदल करण्यात आला. कसं असतं, जे आता अनिल महाराज समजून कीर्तनाला आले त्यांनी नसेल अनिल महाराज, पण 2 तास पुरता समजून घ्या. कसं बरं पटवण्याकरता सांगतो. एकाचं नवीनच लग्न झालं आणि गेला सासरवाडीत गेला. आणि सासरवाडीत गेल्यानंतर मग आता असं असतं,
सासूला एवढा आनंद होतो, देव जरी आला तरी आनंद होत नाही सासूला, पण जावई जर सासरवाडीत गेला तर असा आनंद होतो म्हणे. आपल्याला काही माहिती नाही, पण सांगतात कीर्तनकार महाराज की नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखे जावयाचा मान. तसा जावाई सासरवाडीत गेला आणि त्या सासूला काही उमजेना, कोठे बसाडून कोठे ओटाडू उमजेनी. आणि घाईघाईत आता जावाई बापू आले, मग काहीतरी भोजन करावं. मग सासूने जावाई बापूंना भोजन केलं, बेसन आणि भाकर. बेसनच म्हणता ना, बेसन वेगळं पिठलं वेगळं असं असतं का रे? एकच असतं का? आपण बेसन धरू. बेसन भाकर केली आणि बसवलं जावायला जेवणाला. आणि सासू येते आणि वाढते, जावाई बापू घ्या, जावाई बापू घ्या. जावाई बापूचा आणि बेसनचा 36चा आकडा होता. जावाई बापूने पहिला वाडा घेतला, तो संपवला, तेवढ्यात सासू आली, जावाई बापू घ्या, जावाई बापू घ्या. जावाई बापू म्हणे, सासूबाई मला हे बेसन वगैरे काही आवडत नाही. तेवढं ऐकून घेतली, घरात गेली आणि घरातून अजून बाहेर आली, जावाई बापू घ्या, बेसन नसून बासुंदी समजा पण घ्या. परत आली, जावाई बापू घ्या, बेसन नसून. त्या जावायला एवढा राग आला, सासूबाई वाळायला आली, हा ताटावरून उठला आणि तिच्या कानफडीतच दिली एक, आणि अशीच मारली होती, पण यांनी लेट मारली थोडी, अशी मारली. आणि हा काय म्हणतो, सासूबाई मी नसून मामाजीनीच मारली असं समजून घ्या म्हणे. म्हणजे तसं नसेल मी अनिल महाराज, पण घ्या आजच्या दिवस भागून. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारखा पामऱ्याच्या वाटेला आली, आणि ज्यांच्यामुळे ही सेवा आली, सेवेचा योग घडून आला, असे असणारे परमादरणीय परमश्री आमचे हरिभक्तपरायण राधे कृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष श्री गोपालजी महाराज दापोरीकर, हल्ली मुक्काम जळगाव. महाराजांनी सांगितलं की महाराज तुम्हाला या ठिकाणी कीर्तन करावं लागेल. तसा मी काही मोठा कीर्तनकार सुद्धा नाही. आणि लोकांच्या मनामध्ये असं फॅक्ट आहे महाराज, आता मोठा कीर्तनकार तोच, त्याच्याकडे तीन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट त्याच्याकडे गाडी पाहिजे, दुसरी गोष्ट त्याच्याकडे बॉडी पाहिजे, तिसरी गोष्ट त्याच्याकडे दाढी पाहिजे. आपले देवनी तिन्ही गोष्टीच माझी उपाडलेले. पहिली गोष्ट गाडी नाही, पण ती बंद पडे जास्त. दुसरी गोष्ट बॉडी सुद्धा नाही, हात अगरबत्त्या आणि पाय मेणबत्त्या. या तब्येतीने एवढा घोड केलाय महाराज, जर कुठेही गेलो कीर्तनाला वजनच पडत नाही हो. आता एक वर्षाचा अगोदर माझ्याकडे मोटरसायकल होती. मग मी आमच्या गावात, नाव काही सांगत नाही, कसं शहरी भाग आहे, अंदाल पंदाल हिंग्यास. मग मोटरसायकलवर हिवाळ्याचे दिवस काही जायचो नाही. आमच्या गावातील आप्पा आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे. आप्पांना सांगायचं, चला आप्पा तुमची गाडी घेऊन चालू, पेट्रोल डिझेल जे असेल ते देऊन टाकू. आप्पा बी भजण्याच होतात, हाय कांजिनी टोपीन, इस्त्री टाईट शर्ट, धोतर गीतर, हाय असं वाटे मिनी कीर्तनकार, त्याच कीर्तनकार. तब्येतवर सांगतोय बरं. कुठल्याही गावात जर गेलो, खाली उतरताच लोक माले दूर लोटी देत आणि ते आप्पान पाय पडे. म्हणजे एवढी तब्येतीने घोड केला. मी विचार केला, थंडी माका वाकडं वय ना, आप्पान नांदे लागान, कोणालाच घेऊन जात नाही. म्हणजे दुसरी गोष्ट बॉडी सुद्धा नाही, आणि तिसरी गोष्ट दाढी सुद्धा तशी ती येणार आहे. जास्त विचार करू नका. म्हणून जास्त विचार करायचा नाही. मी काय तेवढा मोठा कीर्तनकार नाही, पण महाराजांचं आमचं लहानपणापासून आम्ही एका ठिकाणी राहिलो, खाल्लं, आम्ही एका ठिकाणी शिकलेलो आहेत. महाराज बोलले करा बुवा कीर्तन. आणि तसंही कॉलनी म्हणजे आपलं, मला कधी कधी असं वाटतं इथं येतो कॉलनीमध्ये, मी मन गाव माझ फिरानो बुवा. एवढं प्रेमाची लोक या ठिकाणी आहेत, आणि त्यांनी मला या ठिकाणी सेवेचा योग दिला. आणि कीर्तनाला उपस्थित असणारे एकाहून एक बडी रे. खरोखर आज काय भाग्य असेल. वातावरणाला सुशोभित करणारे आमचे चेतन महाराज आहेत, महाराजांचेही धन्यवाद. महाराज तसे कीर्तनाला थांबत नाही, पण महाराजांचं आमचं प्रेम आहे म्हणून महाराज थांबू गेले नाही, तर त्यांना 2-2 हजार रुपये द्यावे लागतात एका कार्यक्रमाचे. आज पण घ्यायच्या, पण काल्याच्या दिवशी. महाराज सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत. आमचे प्रेम महाराज असतील, हरिभक्तपरायण दीपक महाराज,
कोठलीकर असतील, हरिभक्तपरायण पंकजी महाराज असतील मानमोडीकर, हरिभक्तपरायण ज्यांचा आता नुकताच युनिव्हर्सिटीला 1 नंबर आला सोलो वादनमध्ये. अतिशय ज्यावेळेस महाराजांना मी माझ्या मावशीच्या गावाला घेऊन गेलो खडक्याला, माझंच कीर्तन होतं आणि मग त्यांना बोललो की घरचाच कीर्तनकार आहे, शेवटी थोडं परण वाजून द्या. महाराजांनी असं परण वाजवलं, सर्व गाव पॅक करून टाकलं. 500-500च्या नोटा महाराजांच्या अंगावर पडायच्या. महाराज साधं काम नाही बरं त्यांचं. चेतन नाही आज नाही, आता नाही. कीर्तनावर पाणी फिरीत काका, तुला काय आहे? चेतन महाराज सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहे आणि ड्युटी करून आमचे मंगल महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वच महाराज मंडळी असतील, टाळकरी असतील, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी असतील, विनेकरी बाबा आहेत आमचे, जे असं सुंदर असा या ठिकाणी चॅनलवर आजचं कीर्तन टाकणार आहेत. आमचे ज्ञानी यांची माऊली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला कॉलनीचं नाव जाणार आहे. ऐका, सप्ताह बंद पडणार नाही अशी गॅरंटी आहे, पण कधी आठवण आली की चला बुवा 2025च्या शेवटी आपल्या गावाचा सप्ताह झाला होता. कसा झाला होता आठवण म्हणून यूट्यूबवर लिहिण्याची गरज नाही, माईकवरती बोट ठेवलं की बोललं की लगेच सर्व येईल आठवण म्हणून. आमचे दादा सुद्धा या ठिकाणी सुंदर या ठिकाणी चॅनल लावलेला आहे आणि ज्यांची अशी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आमचे धानोऱ्याचे पंकजदादाने सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी सिस्टीम लावलेली आहे. आणि सर्व या ठिकाणी कार्यकर्ता मंडळी असतील, आपले जे सप्ताह समितीतील सर्वच कार्यकारी मंडळी असतील, ज्यांच्या आपण या ठिकाणी मुखारविंदातून भागवत कथा श्रवण करत आहोत. परम आदरणीय अतुलजी महाराज नार्णेकर कथाकार महाराज आपल्याला एवढे सुंदर भेटलेले आहेत. नाही तर बरेच कथाकार आहेत, अशी कथा करतात, कथा करतात म्हणजे हावबी सुमाराने की आपण कथा मग बठेले. पण अतिशय कथा म्हणजे कथा. अतुल महाराजांची कथा अशी आहे की ऐकतच राहो, बगल पुराण काहीच नाही, ओरिजिनल ते ओरिजिनल. अतिशय सुंदर कथाकार सुद्धा या ठिकाणी अतुल महाराजांची कथा आपण श्रवण करत आहोत. सर्व या ठिकाणी साऊंड सेवा ज्यांच्याकडून आहे, नानाभाऊ छगन तायडे पोलीस, कैलास परशुराम पवार, प्रकाश रतन हिरे आणि भागवत कथेचे यजमान जे आहेत रवींद्र चंद्रभान पाटील. पत्रिका सौजन्य ज्यांच्याकडून आहे नागराज केशव बनसोडे. बॅनर सौजन्य ज्यांच्याकडून आहे तेजस विकास पाटील. पाणी जार सेवा ज्यांच्याकडून आहे मिलिंद महाराज टाकडीकर. आणि टाळ आणि विणा सेवा ज्यांच्याकडून आहे मनोहर बाबा आव्हाने, प्रदीप पंढरीनाथ चांदेकर. ज्यांनी सर्वांनी सेवा घेतल्या त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि ज्यांच्याकडून आजची कीर्तन सेवा आहे, काय प्रेम असेल हो त्यांचं, आदर भाव, खरोखर असा आदर भाव पाहिजे. शास्त्रकार असं म्हणतात की ज्या ठिकाणी आदर आणि भाव असेल त्या ठिकाणी जर दगडांचा जरी वर्षाव होत असेल तर त्या ठिकाणी गेलं तर काही हरकत नाही. शास्त्रकार म्हणतात, आप हे आदर हे नैनो में नीर, उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. एवढा आदर, एवढा प्रेम होतं महाराज. ते जे आम्हाला ज्या ठिकाणी जेवणाला ज्या ठिकाणी गेलो ना, एवढ्या प्रेमाने वाढत होते, महाराज ल्या. त्या मावशीले म्हणतो, ताई एवढूसा जीवन काय खाऊ. पण आता प्रेम असतं महाराज. शास्त्रकार म्हणतात ज्या ठिकाणी आदर आहे त्या ठिकाणी गेलं तर काही हरकत नाही, जर दगडांचा जरी वर्षाव होत असेल. पण ऐका, शास्त्रकार याच्या पुढे सुद्धा सांगतात, ज्या ठिकाणी आपुलकी नसेल, ज्या ठिकाणी आदर नसेल, ज्या ठिकाणी भाव नसेल, त्या ठिकाणी जर सोन्याचा जरी वर्षाव होत असेल तर काही कामाचं नाही. आपण ही आदर नहीं नैनो में नीर, उस घर मत जाइए कांचन बरसत नीर. ज्या ठिकाणी सोन्याचा जरी वर्षाव होत असेल आणि आपुलकी आणि भाव नसेल तर काय त्या ठिकाणी जाऊन काही फायदा नाही. तर आम्ही आता बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जात असताना अनेक प्रकारची माणसं आम्हाला भेटतात. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो मी तुम्हाला. माझ्या जीवनातला प्रसंग,
पाचोरा तालुक्यातलं गाव आहे. गाव सांगत नाही मी, इथं गाव सांगण्याच्या भानगडीत पडायचं. कर्नाटक 17 कडला 17 आहेत, कोण विकता बी नातलिंग जास्त, म्हणून मी गाव सांगणार नाही आजच्या कीर्तनात. हे जे गाव आहे ना, हे माझ्या गावात जेव्हा कीर्तन राहील तेव्हा या गावाचे नाव सांगेल मी. जेवणाला गेलो आणि नियम असा असतो, काही काही ठिकाणी 8:30 ते 10:30 कीर्तन असतात, कुठे 9 ते 11 असतात, कुठे 8 ते 10 असतं. त्या ठिकाणी नेमकं 8 ते 10 कीर्तन होतं. आणि ज्यांनी कीर्तन घेतलं होतं ते बंगल्यावाले होते. बंगल्यावाले ज्यांनी कीर्तन घेतलं ते बंगल्यावाले होते. आणि त्या ठिकाणी 7 वाजता जाऊन पोहोचलो. आणि ते बंगल्याचे मालक जरा कामाने बाहेर गेले होते. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या मावशी होत्या. त्या मावशी म्हणे, महाराज तुम्ही आलात का, बरं झालं. आमचे जे मालक आहेत ना म्हणे, ते जरा उशिरा येतील, तोपर्यंत तुम्ही जेवण वगैरे करून घ्या. आम्ही जेवण वगैरे केले आणि नेमके ते घराचे मालक त्या ठिकाणी येऊन पोचले. आणि मी हॉलमध्येच बसलो होतो. जेवण वगैरे झाले. कशावर सांगतोय मी, प्रेम आपुलकी काय असते. मग त्या ठिकाणी हॉलमध्ये बसलेलो असताना जेव्हा ते घर मालक आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, महाराज केव्हा आले म्हणे. तुम्ही म्हणता, काका आम्ही केव्हाचे झालो. जेवण वगैरे झाले का, म्हटलं झाले. म्हणे खरोखर का, काका आता नुकतंच जेवण केलं. म्हणे पोट भरून केलं का, म्हणतं काका अतिशय पोट भरून केलं. कीर्तनकार महाराजांना कधीच असं विचारायचं नाही पोट भरून जेवण केलं का, ते पोट भरूनच जेवण करतात. मग त्यांनी मला असा प्रश्न केला, म्हणे महाराज खरंच पोट भरून केलं. म्हटलं हो. म्हणे भाजी कशी होती. म्हणतं काका भाजी 1 नंबर होती, नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. मग इथपर्यंत झालं तर आवरून घ्यावं ना. मग महाराज पोळ्या कशा होत्या. म्हणतं काका पोळ्या कशा राहणार आहेत, आता पोळ्या सारख्याच राहणार आहेत ना, का त्याच्यात काही वेगळं राहणार आहे. म्हणे पोट भरून केलं का. म्हटलं हो. म्हणे खरंच का. म्हटलं हो. म्हणे मग घरी भेटतं का असं. म्हणतं नाही, घर आम्ही गाजरे गवत खातस. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, प्रेमाचा काही विषय असतो. अतिशय ज्यांच्याकडून कीर्तन सेवा आहे ते मला बोलून गेले की आमचे बाबा मोठे बाबांच्या कीर्तनात विनेकरी होते. आणि हे खरोखर पुण्य लागतं बरं. कीर्तनामध्ये टाळ घेणं, कीर्तन ऐकणं, हरिपाठात येणं, कथा श्रवण करणं, या ठिकाणी आई वडिलांची पुण्याई लागते. सुशिलो मातृपुण्येनं. आपला मुलगा कीर्तनात टाळ घेऊन उभा होत असेल, आपली मुलगी कीर्तन ऐकत असेल, आपली मुलगी हरिपाठात पावल्या खेळत असेल, कथा श्रवण करत असतील, तर समजून जायचं की आईची पुण्य आहे. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुर्था. आपला मुलगा जर लोकांचे बांध कोरत असतील तर समजून जायचं बापाची पुण्य आहे. या ठिकाणी सुद्धा पुण्याई लागते. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. आणि तुम्ही सर्वच या ठिकाणी आमचे महाराज असतील, सर्वच म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही, पण ऐका, तुकोबारायांच्या भाषेमध्ये सर्वांचं नाव घेतो. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. काही माणसं सज्जन असतात आणि काही माणसं सोयरे असतात. काही माणसं सज्जनही नसतात, सोयरेही नसतात. ऐका, तुम्ही जळगावच्या बाजारामध्ये जर बाजारामध्ये गेलात तर अनोळखी व्यक्ती असतो आणि तो का दारू पिलेला असतो, त्याच्याकडे कुणी जात, कारण तो पहिली गोष्ट तो सज्जन नाही आणि दुसरी गोष्ट तो सोयरा सुद्धा नाही. पण बाजारामध्ये जात असताना मी जर बाजारात गेलो आणि समजा अरुण महाराज जर मला बाजारात भेटले, पहिली गोष्ट आम्ही सोयरे नाहीत पण सज्जन असल्यामुळे अरुण महाराजांना पाहून मी जय हरी नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. तसं काही माणसं सज्जन असतात पण सोयरे नसतात. ऐका, दुर्योधन देवाचा सोयरा होता पण सज्जन नव्हता. दुर्योधन कळतो तुम्हाला. दुर्योधन मंदिरातला चांगला बल काढून आणतो आणि उडलेला मंदिरात लावतो, दुर्योधनच आहे. याच्या पुढे ऐका, रस्त्यात पडलेली खडी पोत्यात भरतो आणि आपल्या अंगणात ओततो, हा सुद्धा एक दुर्योधनच आहे. याच्या पुढे सांगू का, दुर्योधन कुणाचं जमलं निंबू पिण्याचं काम करतो, हा सुद्धा दुर्योधनच आहे. काका, अशा दुर्योधनांमुळे माझे 3 वेळेस मोडून गेलं. तसं काही नाही बरं. दुर्योधन देवाचा सोयरा होता पण सज्जन नव्हता. याच्या पुढे ऐका, अर्जुन देवाचा सोयराही होता
आणि सज्जनही होता. ऐका, 100 माणसांमधून 10 माणसं चांगली असतात, 10 माणसांमधून 2 माणसं चांगली असतात. मग तुम्ही म्हणणार महाराज ती 2 माणसं कुठली बरं? एक तुम्ही आणि दुसरा, अरे म्हणा ना, चांगला नाही का मी? मग म्हणा ना. म्हणून ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. अतिशय सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्वच गोष्टी अनुकूल आहेत. वाजवणारे चांगले आहेत, म्हणणारे चांगले आहेत, टाळकरी चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगली आहे, तुम्ही ऐकणारे सुद्धा चांगले आहेत, कीर्तनकार सुद्धा म्हणा ना चांगला आहे. मी का चकना आहे का यकना आहे? चांगला आहे ना, मग म्हणत चला ना. अतिशय या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. अभंग मी जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला दास्यत्व स्वीकारायला लावतात. दास्यत्व स्वीकारल्यानंतर फायदा काय? तर तुकोबाराय म्हणतात, आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. तुम्ही ज्या देवाचं दास्यत्व स्वीकारलं तर तुमच्या जीवनामध्ये भय नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही. या जगाच्या पाठीवर प्रत्येकाला 4 गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आहार, दुसरी गोष्ट म्हणजे निद्रा, तिसरी गोष्ट म्हणजे मैथून आणि चौथी गोष्ट आहे ती भय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आहार. आहाराची माणसाला गरजही आहे आणि आवडही आहे. गरज किती आहे बरं? खाने के लिए जीना नहीं लेकिन जीने के लिए खाना. काय सांगितलं मी? खाने के लिए जीना नहीं. माझ्याकडे लक्ष द्या तेव्हा तुमच्या कीर्तन लक्षात येईल. खाने के लिए जीना नहीं लेकिन जीने के लिए, असं वाक्य आहे. पण आपण हे उलट करून टाकलं. आपण हे उलट करून टाकलं. म्हणजे जगण्याकरता खावं असं ते वाक्य आहे, पण आपण उलट केलं. आपण खाण्याकरता जगतोय. एवढी आवड भोजनाची, एवढी बाकी नसले सांगणं पडस उठ बुआतून हुई गया ते. एवढी आवड. आता खेड्या गावामध्ये जर गेलात ना, तर खेड्या गावामध्ये ते काय असं टेबलवर जेवण नसतं, गल्लीत असतं. मग ते जेवणाला बसलेले असतात. मग त्या मांगला त्या पुढला तो खातच रास तर उठ रे उठ रे. म्हणजे त्याच्या पाठीत म्हणजे एवढी आवड आहे हो. अजून आवड सांगू का? एखाद्याच्या भाजीत जर मीठ कमी झालं तर लगेच तो लाल डोळे करू लागतो. एवढी आवड आहे भोजनाची. म्हणजे भोजनाची आवडही आहे आणि गरजही. दुसरी गोष्ट निद्रा. निद्रेची गरजही आहे आणि आवडही. शरीर स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर झोप घेणं आवश्यक आहे. म्हणजे ही गरज आहे. आता आवड सांगू का तुम्हाला झोपेची? आवड, एवढी आवड हो. आता या ठिकाणी बरं आहे, आपल्या या ठिकाणी खांब वगैरे नाही, पण एखाद्याला कीर्तनात जर खांब टेकायला भेटला तर लगेच तो घोरायला लागतो. म्हणजे एवढी आवड. मी नाही सांगत, महाराज म्हणतात, बलात्कारी जरी आणिला कथेसी निद्रा घे लोळासी टेकोनिया. म्हणजे निद्रेची गरजही आहे आणि आवडही. तिसरी गोष्ट मैथून. गरजही आहे आणि आवडही. पण ऐका, चौथी गोष्ट भय, जिची कुणाला गरजही नाही आणि आवडही नाही. पण ऐका, ती गोष्ट प्रत्येकाला आहे. महाराज म्हणतात,
भोगे रोग भयम कुले चितू भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम रूपे चरायात भयम बले रूपू भयम शास्त्रवादा भयम गुणे खलू भयम काय कृतातात भयम. प्रत्येकाला कोठे ना कोठे भय आहे. पहिलं भय सांगतात सुभाषितकार, भोगे रोग भयम. भोग्याला रोगाचं भय. केवढं भय आहे बरं? ज्याच्या दारापुढे 4-4 फोर व्हीलर, तो सकाळी रस्त्यानी लेफ्ट राईट, त्याला जर आपण सांगितलं नाना तुमना दार पुढे 4-4 फोर व्हीलर आणि तुम्ही रस्ता तरी पाये पाये फिरानात, तो नाना ते विचारणारले सांगस चेटाळ रे त्या फोर व्हीलर तता मी म्हणी ढेरी कम करानू. म्हणजे भोगे रोग भयम, भोग्याला रोगाचे भय. नाहीतर पहा, जेव्हा आमचे वारकरी पायवारी जातात ना, तेव्हा एक एक वारकरी 42 जिलेब्या खातात. किती? मी बी आज 2 आणलेत. 42 एक जण 42 आणि ज्याने पंगत दिलेली असते तो पाटील ताकात भाकरी चुरतो. मग आमच्या दीपक महाराजांसारखे जातात तळमळीने. काय हो पाटील, तुमच्या असून तुम्ही खात नाही? तेव्हा ते पाटलांचं वाक्य आहे का, महाराज काय करता, जेव्हापासून तुमच्या ताटामध्ये जिलेबी पाहिली ना, तेव्हापासून जीबाची वळ वळ करते म्हणे. मग पाटील घ्या ना, तुमचं जे ना खाना. तेव्हा ते पाटलांचं वाक्य आहे. पाटील सांगतात, महाराज खाल्ली असती, पण डॉक्टरांनी सांगितलंय पाटील मरेपर्यंत जगायचं असेल जिलेबीच्या भानगडीत पडू नका. म्हणजे भोग्याला रोगाचं भय आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम, कुलवानाला अधपतनाचं भय आहे. म्हणजे कुलवानाला अधपतनाचं भय आहे. कसं बरं? कपड्यांना लागलेला डाग निघू शकतो, अनेक प्रकारची केमिकल आहेत, पण चारित्र्यरूपी नावाचा डाग का लागला, 1000 वेळा जन्म घेऊ द्या तरी सुद्धा तो डाग निघत नाही. महाराज म्हणतात, ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, चरित्र रूपी गिरी से गिरे तो गिरे जन्म 1000. कितीही उंच पर्वतावरून पडा, एकचदा पडणार, पण चारित्र्य रूपी नावाच्या पर्वतावरून एकदा का पडलात, 1000 वेळा जन्म घेऊ द्या तरी तो डाग जात नाही. 2026 येतंय आता, तरी सुद्धा तेच प्रमाण आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणजे कुले चितू भयम, कुलवानाला अधपतनाचं भय. वित्ते नृपालाद भयम. वित्त म्हणजे पैसा. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला सुद्धा भय आहे. ज्याच्याकडे पूर्वी पैसा असायचा त्याला भय असायचं. कशाचं बरं? चोराचं किंवा इन्कम टॅक्सचं. आता ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला एका गोष्टीचं भय, कोणी मागाल तर यावनी उसना, कोणी व्याजना मागाल तर यावनी, आणि इसर बोयामा दीज दिनात तर वापस दी का नाही वाहू का हो महाराज? हे सुद्धा भय, वित्तीय रूपाला भय. ज्याला तुम्ही पैसे दिले, ज्याने दिलेले असतात ना, त्याच्या डोक्यामध्ये एकच फॅट असते, हाऊ मना पैसा असना पाणी कवय पाडी तर पाडो रे भाऊ. म्हणजे वित्तीय रूपाला, बरोबर की नाही महाराज? वित्तीय रूपाला भयम. धनवानाला सुद्धा भय आहे. माने दैन्य भयम, मानाने जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचे भय आहे. माने दैन्य भयम रूपे चरायात भयम, रूपवानाला म्हातारपणाचं भय आहे. किती भय आहे बरं ऐका. मनुष्य जसा सकाळी दिसतो तसा संध्याकाळी दिसत नाही. जसा तारुण्यात दिसतो तसा म्हातारपणी दिसत नाही. जसा लहानपणी दिसतो, बाल्य अवस्थेमध्ये दिसतो, तसा म्हातारपणी दिसत नाही. तर पहा तुम्ही, एखादं 2 वर्षाचं 1 वर्षाचं लेकरू सकाळी सकाळी आंघोळ करून त्याची मस्त पावडर टिकली करून त्याला गलीमध्ये खेळायला सोडा. गलीमधून कुणीही जाऊ द्या, प्रत्येकाला असं वाटतं की आपण या बाळाची एकतरी पप्पी. वाटतं की नाही? वाटतं ना? कधी असं ऐकलं का, आजोबा काय रे पिंट्या तुम्ही कायम घाईतच असता? हा बोल पटकन. तुम्ही घाईतच असता ना आजोबा? अरे बोल ना पटकन. आजोबा मला ना तुमची एक पप्पी पाहिजे. असं ऐकलं का? म्हणून रूपे चरायात भयम,
रूपवानाला म्हातारपणाचं भय, शास्त्र वादा भयम, शास्त्राला वादाचं भय आहे, बलवानाला वैऱ्याचं भय आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोठे ना कोठे कोणाचं आणि कोणाचं भय आहे. पण महाराज म्हणतात आम्हाला भय नाही. याचं कारण काय? अभंगाच्या प्रथम चरणात अमहरीच्या दासा काही, 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 भय नाही त्रैलोकी, 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 हरिच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, वाजवान टाळी. आवडलं की वाजवून द्यायचं टाळी, आवडलं की वाजवून द्यायचं. तुम्ही क्रिकेट पाहता का? क्रिकेट पाहता का? ते क्रिकेटमध्ये त्या प्लेअरने जर एखादा सिक्स किंवा चौका मारला की त्या बाया पाहिल्यात का त्या नाचणाऱ्या? आता बंद झाल्या वाटतं. त्या पैसे देऊन मागवलेले असतात त्यांना. मी काही तुमच्याकडे 10,000 रुपये मागत नाही की टाया वाजान 10,000 द्या बुवा. वाजून द्यायचे आवडलं की. आणि हे काही सोपनी, बरं सोपनी. पण लोकांना असं वाटतं सोपं आहे. लोकांना असं वाटतं कीर्तन करणं म्हणजे सोपं आहे. आपण जर कीर्तनात एखादं चुकलं तर लोक सहज म्हणून देतात जमननी सालाले. आणि आपण जर चांगलं कीर्तन केलं ना, काय कीर्तन काय हो सालानी साला, मजा घेण्याकरता आहे गाई, करत नाही. आता विषय निघाला मधून सांगून जातो. माझ्या जीवनातला प्रसंग आहे. माझ्या जीवनातच होता ते प्रसंग, यांना चांगलं माहिती आहे. आता सुद्धा येता सुद्धा एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडून गेला. आता यांना चांगलं माहिती आहे, गोपाल महाराजांना. गावाचं नाव सुद्धा सांगून देतो तुम्हाला. आता मार्का का नाव आहे ना त्याला, जाऊ दे. आणि त्या ठिकाणी 75 वर्षाच्या आधीने पंगत घेतली होती, 75 वर्षाच्या. आणि तिथं असा नियम आहे, जे महाराज मंडळी असतात त्यांची संत पंगती घरामध्ये होत असते आणि गावकऱ्यांसाठी गल्लीत असते. मग ती आजी जरा बाहेर गेलो होती, आम्ही घरात बसलो होतो. गजानन महाराज सोनटक्के पारवडा त्यांच्यासोबत कीर्तनाला गेलो होतो. हे ओळखत असतील त्यांना. आजी बाहेर गेली होती आणि आजी बाहेरून पंगत वगैरे पाहून घरात आली. आणि आजीने काय सांगितलं म्हणे, घरामध्ये फक्त महाराज बट्टीन, बाकी ना गलीमा बसा म्हणे जेवणले. आणि मला एक सवय, एका ठिकाणी मी बसत नाही, माझं चालू असं चटबट उठ गेट. मग मी असा उठलो आणि कपडे झटकले. ते आजी मला सांगे, धोतर घालेल शर्ट घालेल, भाऊ तू बी महाराज शे का म्हणे.
म्हणत नाही आजी मी नाचे आहे. अरे धोतर घातलंय, शर्ट घातलंय, दिसत महाराज वाटतोय ना का? वाटत नाही हो महाराज, वाटत नाही. म्हणजे लोक काय प्रश्न विचारतील, सोपनी बरं हे सुद्धा. पण ज्ञानोबारायांचे आम्हाला एवढ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्ञानोबाराय तुकोबारायांनी निवडलंय. आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. आणि खरोखर आपल्या सप्ताहाचं एवढं भाग्य आहे की आपल्या या ठिकाणी दान धर्म करणारे सुद्धा कमी नाहीत. आता नुकतंच आमचे भरतदादा कोळी यांनी शेवटच्या दिवशी गोड बुंदीचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. वाजवा टाळ्या त्यांच्याकरता. तुम्हाला सांगू का, या ठिकाणी देण्याकरता सुद्धा भाग्य लागतं, पुण्य लागतं. या ठिकाणी असं म्हणतात, सज्जन का पैसा साधू और फकीर. ऐका बरं, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. असं म्हणतात. या ठिकाणी दिल्याने कधी काही कमी होत नाही आणि या ठिकाणी देण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आणि ज्ञानोबाराय तर एवढं सुंदर सांगतात की भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्या ठिकाणी दान धर्म घडत असते ना, त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी उभा असतो. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जान धनंजया विभूती माझी. म्हणून दान धर्म करणं सुद्धा कुणाच्याही हातात नसतं, त्या ठिकाणी सुद्धा भाग्य लागतं. आणि भरत दादांनी या ठिकाणी आपल्याला गोड बुंदीचा प्रसाद दिलाय, म्हणून त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि मी सांगत होतो, कुठपर्यंत आलो होतो आपण? काय झाला का टाइम? सांगा बरं. माल सुमाराने कीर्तन करा ना. माल दोन गोष्टीच ना सुमाराने महाराज. पहिली गोष्ट खावाना आणि दुसरी गोष्ट कीर्तन कितलं करवते ना. तुम्ही काय तर्क लावता? मग पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचलो होतो. महाराज म्हणतात, तुम्ही त्या देवाचं दास्यत्व स्वीकारला, त्या देवाचं दास्यत्व स्वीकारा, कारण त्या देवाने हा देह आपल्याला त्याच्याकरताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवाने हा देह आपल्याला त्याच्याकरताच दिलेला आहे. आणि हा देह काही साधा सोपा नाही बरं. या देहाची इच्छा स्वर्गातली देव याची इच्छा करतात. सुंदर पुरावा दिला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. जो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे ना, या देहाची इच्छा स्वर्गातली देव करतात. आणि ऐका, हा देह तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मी तुम्हाला सांगून जाणार आहे, मंत्री पदाची खुर्ची तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळू शकते. मंत्री पदाची खुर्ची तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळू शकते, पण आयुष्यरूपी नावाची खुर्ची एकदाच मिळते. भर्तृहरी सुंदर सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यो न शरीरम न पुनः पुनः. पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा. जीवनामध्ये कमावलेला पैसा दुरावला तर बुद्धीच्या जोरावर तो पैसा आपण पुन्हा कमवू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र कितीही चांगला मित्र असला जीवनामध्ये, कितीही जीवाला जीव देणारा मित्र असला, ऐका,
कितीही जीवाला जीव देणारा मित्र असला, तो मित्र का दुरावला तर त्याच्यापेक्षा चांगला मित्र आपल्याला भेटू शकतो. पण ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मित्र असला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मित्र असला पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपण आपल्या आईला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण आपल्या बापाला सांगू शकत नाही, जी गोष्ट आपण आपल्या भावाला सांगू शकत नाही, अशी गोष्ट सांगण्याकरता एक तरी मित्र जीवनामध्ये असला पाहिजे. ते कवी एवढी सुंदर वर्णन करतात की जीवनामध्ये एक तरी मित्र असला पाहिजे. तसा जर मित्र जर असला तर तुमच्या जीवनातली वाट कधी चुकणार नाही. एवढं सुंदर वर्णन करतात. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आताच्या काळामध्ये जे तरुण पोरं असतात, जे छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करून घेतात ना, छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करून घेतात ना, जर जीवनामध्ये गोपाल महाराज, दीपक महाराज, जीवनामध्ये जर जीवाला जीव देणारा मित्र असला ना, तर या गोष्टी सुद्धा घडणार नाही. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, एक तू मित्र कर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुखळवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वा वा, वाजवा ना टाळी. अतिशय सुंदर भाव महाराजांनी या ठिकाणी निर्माण केला. मी सांगत होतो की असा जीवनामध्ये कितीही चांगला मित्र असला, तो मित्र का दुरावला तर त्याच्यापेक्षा चांगला मित्र आपल्याला भेटू शकतो. पुनर्मित्रम. पुढे महाराज म्हणतात पुनर्भार्या. भार्या म्हणजे, भार्या म्हणजे माहितीये ना, भार्या म्हणजे का संन्यासी आहेत सर्व? भार्या म्हणजे पत्नी. भार्या म्हणजे पत्नी. जीवनामध्ये कितीही चांगली पत्नी असली, कितीही चांगली असली, ती का गेली कुठं? मंडपावर. ती का गेली तर आपण पुन्हा दुसरी पत्नी आतेनी, बरं आते एकनाथ टायानी. ज्या वेळेस आळंदीत होतो ना, जालन्याकडचा एक मुलगा होता, त्याने आमच्या गुरुवरांना प्रश्न केला होता. म्हणे बाबा, अहो मुलींचा एवढा शॉर्टेज झालाय बाबा की मुलीच भेटत नाही हो बाबा. मग बाबा आता तर आमचं तर वय, म्हणजे आम्ही त्यावेळेस 15-16 वर्षाचे होतो आमचं वय. बाबा आता जेवढा शॉर्टेज आहे, मग ज्या वेळेस आम्ही लग्नाच्या वयामध्ये येऊ तेव्हा कसं होईल? बाबा आम्हाला विनोदाने सांगायचे, अरे आता तरी बरं आहे, अजून 5-10 वर्षांनी, आता मुलगा जातो मुलगीला पाहण्याकरता, अजून 5-10 वर्षांनी मुलगी जाईल मुलाला पाहण्याकरता. मग मुलगी पाहण्याकरता गेली की आमचे बाबा विनोदाने सांगायचे, मुलगी पाहण्याकरता गेली की मग तो भाऊ येईल ज्याला पाहण्याकरता गेली असेल, तो ट्रे घेऊन पाण्याचा दिल, तो ट्रे वगैरे चहा वगैरे दिल, आणि मग त्याला पाटावर बसवलं जाईल. कोणाला? ज्याला पाहण्याकरता गेली त्याला. आणि ही मुलगी त्याला प्रश्न विचारेल, सांग रे तुझा आवडता खेळ. मग तेव्हा तो सांगेल, मला पोहायला आवडतं, मला ट्रॅक्टर चालवायला आवडतं, बुलेट पण चालवतो, आणि मला 12वीला 55% आहेत. मग तेव्हा ती मुलगी विचारलं, काका हा जो पाटावर बसलेला आहे तुमचाच आहे का? हो बेटा, म्हणून तर पाटावर बसवला आहे. मग काका याच कंपनीतला दुसरा कलर बदलून मिळेल का? अशी व्यवस्था येईल. बाबा अजून विनोदाने सांगायचे, म्हणे हे तर काहीच नाही, म्हणे अजून 10-15 वर्षांनी टाटा एसीत कोंबून भरलेले नवरदेव. जशी बाजाराच्या दिवशी एखाद्या गावामध्ये लसूणवाल्याची गाडी येत नाही का, चौकामध्ये उभी राहते, लसूण
200 रुपये किलो लसूण. तशी अजून काही 10-15 वर्षांनी म्हणे टाटा एसीत कोंबून कोंबून भरलेले नवरदेव, आणि त्या टाटा एसी गाडी गावाच्या चौकात येईल आणि उभी राहील आणि आरोड्यामध्ये नवरदेव, नवरी पाहिजे नवरदेव, ऑफर ऑफर. 35चा आहे, 40चा आहे, 45चा आहे, 55चा आहे, मंडवडा बांधून आणलेला आहे. नवरदेव नवरी पाहिजे. आणि मग मुलीवाल्यांकरता सुद्धा ऑफर फेकलेली असेल. काय असेल बरं? लुडी चालेल, लंगडी चालेल, मुकी चालेल, बैरी चालेल, एकनी चालेल, चकनी चालेल, 2 लेकरांची मायबी चालेल. मग तेव्हा मुलावाले म्हणतील, मुलाचा बाप घ्या बुवा वरकून, तुझे 2 आणि माझे 2, रेशन कार्ड मध्ये नाव वाढवायचंय. असं विनोदाने आमचे बाबा सांगायचे आम्हाला. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होणार आहे, पण तरी सुद्धा महाराज म्हणतात पुनर्भार्या, पत्नी सुद्धा तुम्हाला पुन्हा मिळू शकते. पुनर्मही, जमीन जायदाद कमवलेली असेल ना, ती का गेली तर पुन्हा कमवू शकतो. पण ऐका, महाराज म्हणतात यत सर्व पुनर्लभ्यो न शरीरम न पुनः पुनः, सर्व काही तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटू शकतं, पण हा जो देह मिळाला आहे ना, हा तुम्हाला भेटू शकत नाही. महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महाराज म्हणतात हा देह तुम्हाला मिळाला तर काय करा. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, शाम सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर, नहीं लगता कोई मोल रे, तू मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. म्हणून ऐका, जोपर्यंत हा देह आपल्याला मिळाला ना, तोपर्यंत देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. कारण असं आहे, या पृथ्वीवर प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. महाराज म्हणतात तक्ष कश्य विषम दंते, ऋषी कश्य विषम पुच्छे, मक्षी काय विषम, असं काहीतरी श्लोक आहे तो. त्या श्लोकामध्ये असं म्हणतात की प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. सापाचं विष त्याच्या दातात असतं, माशीचं विष त्याच्या डोक्यात असतं, विंचवाचं विष त्याच्या नांगीत असतं. पण ऐका, दुर्जन माणसाचं विष त्याच्या सर्वांगात असतं. सापाचा दात कट केला की उरलेला साप हरिभक्त परायण, विंचवाची नांगी कट केली की उरलेला विंचू परमार्थात येण्याजोगा. पण दुर्जन माणसाचं काय कट करावं? महाराज म्हणाले विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव आहे. असं म्हणतात झाडाचं परम प्रयोजन आहे सावली देणं, फुलाचं परम प्रयोजन आहे सुगंध देणं, देहाचं परम प्रयोजन आहे नाक धारदार असणं, आणि आयुष्याचं परम प्रयोजन आहे त्यानं त्याचं नाम घेणं. नामच का घ्यायचं तर ऐका, असं म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीची. त्या देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण अलीकडे देवाचं नामचिंतन कोणी घ्यायला तयार नाही. मग महाराज म्हणतात त्या देवाचं आम्ही नामचिंतन जर नाही केलं तर काय होईल? यमाचा पाहुणा प्राणी होय. त्या देवाचं नामचिंतन घेतलं पाहिजे. नामच का घेतलं पाहिजे तर ऐका, गंमत अशी आहे, खिशातला मनी सुद्धा जपायचाच असतो आणि माडेतला मनी सुद्धा जपायचाच असतो. पण या दोन मन्यांना जपण्याची पद्धत सांगितली महाराजांनी.
महाराज म्हणतात खिशातला मणी जो असतो तो बाहेर ढकलायचा असतो आणि माडेतला मणी असा आत ओढायचा असतो. सोपं करून सांगू का? पाप असं बाहेर ढकलायचं असतं आणि पुण्य असं आत ओढायचं असतं. म्हणून कीर्तनकार महाराजांचं दर्शन सुद्धा रिकाम्या हाताने घ्यायचं. म्हणजे केला इशारा. नामचिंतन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नाहीतर तसं सोबत काही येणार नाही. सावता महाराज म्हणतात कोण दिवस यमा येती चालून, कोण दिवस प्राण जाती घेऊन, कोण दिवस स्मशानी जावून चालत जावे, चालत जावे. कोण दिवस बैसोनी हत्तीवर, कोण दिवस पालकी सुभेदार, कोण दिवस पायाचा चाकर चालत जावे, चालत जावे. सावता महाराज म्हणतात कुठला दिवस कसा येईल सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगून जाणार आहे त्याचं नामचिंतन आपण केलंच पाहिजे, नाहीतर तसं सोबत काही येत नाही. आने वाला कोण है, जाने वाला कोण है, पाने वाला कोण है, खोने वाला कोण है. या जगामध्ये जीवन जगत असताना असं आहे, जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये अजूनही भोगाची पूजा कोणी करत नाही, अजूनही त्यागाचीच पूजा करतात. अजूनही रावणाचं नाव कोणी घेत नाही, रामाचंच नाव घेतात. म्हणून महाराज म्हणतात आने वाला कोण है, जाने वाला कोण है, पाने वाला कोण है, खोने वाला कोण है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथ की चमड़ी भी उतार लेके जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन देता है, मगर लेने पे आया तो 2 साल तक लॉकडाउन लगा देता है. किसी को कपड़े के दुकान पे लगा देता है, तो किसी को भाजी पाला विकने लगा देता है. आमच्या महाराजांनी नवीनच सांगितलं किसी को पावडा विकने को लगा देता है. म्हणजे देवाच्या मनात आला तर साधनी बाबा सोडत येतो. एका क्षणामध्ये राजाला रंक करतो आणि एका क्षणामध्ये रंकाला राजा करतो. मी तुम्हाला सांगून जाणार आहे जे कीर्तनकार 2-2 तास बोलायचे, 35-35 हजार मागायचे. किती? 35-35 हजार. ते कीर्तनकार भर उन्हा मक्कांच्या रान कुट्टी करायला जाय तो मग डोळ्यावर केले मी. म्हणून देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन देता है, मगर लेने पे आया तो 2 साल तक लॉकडाउन लगा देता है. देने पे आया तो इतना देता है, सूरत मार्गे गुवाहाटी जाता है, एकनाथराव से मिलता है, पहले नाम लेता है, फिर बाण लेता है, फिर सरकार लेता है, अब तो घडी भी लेता है. त्याच्या मनात आलं ना सोडत नाही. म्हणून काय ऐका मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला र. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. वा 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 चिरंजीव महाराज. यम फासा पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण. गांजा बाईल वरती येईन संसार, अहंकार तोऱ्यात फिरवू नको घरदार, फिरवू
नको करणार, फिरवू नको करणार. बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या तू वासनेत घालवल. वासनेत घालवून, वासनेत घालवून. बालपण सार तू, बालपण सार तू, बालपण सार तू, बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या तू वासनेत घालवल. वासनेत घालवून, वासनेत घालवून. ऐका मुल घनगोत सर्व इथं राहणार, तुझ कर्म वेड्या तुझ्यावर येणार. तुझ्यावर येणार, तुझ्यावर येणार. जीवनामध्ये कमवलेलं धन, आपण जीवनामध्ये बंगला, गाडी, हळूहळू जीवनामध्ये आपण जे कमवलेलं बंगला आहे, गाडी आहे, संपत्ती आहे, ती आपल्या सोबत कधी येत नाही दादा. ती सर्व इथंच राहणार आहे. पण ऐका, आपण केलेलं कर्म, आपण जे केलेलं कर्म आहे ना, ते आपल्या सोबत येत असतं. बायका मुल घनगोत सर्व इथं राहणार, तुझ कर्म वेड्या तुझ्यावर येणार. तुझ्यावर येणार, तुझ्यावर येणार. आगे जवानी परितिराने वाले कल्प जताएगा, आगे जवानी परितिराने वाले कल्प जताएगा. जगा सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. जगा सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. एवढा सुंदर भाव त्या ठिकाणी हा वाजवा, जोराने वाजवा मग, म्हणजे मला बी कळेल तुम्हाला आवडलं बुवा. शेवटच्या या गीतामध्ये एवढा सुंदर भाव व्यक्त केलेला आहे. बायका मुल घनगोत सर्व इथं राहणार, तुझ कर्म वेड्या तुझ्या बर येणार. आपण कमवलेलं धन सर्व इथंच राहणार आहे, पण आपण केलेलं कर्म, आपण केलेली भक्ती आपल्या सोबत येणार आहे. रामदास स्वामींचे शिष्य होऊन गेले, रामदास स्वामींचे शिष्य होऊन गेले. नाव होतं त्यांचं नाव नाही आठवते आता. रामदास स्वामींचे शिष्य होऊन गेले, त्यांचं नाव. त्यांनी स्वामीजींना प्रश्न विचारला होता की स्वामीजी तुम्ही लग्न का केलं नाही हो. स्वामीजी, आता स्वामीजींचा अधिकार वेगळा होता. स्वामीजींनी सांगितलं अरे बाळकृष्ण नाव होतं त्यांच्या शिष्यांचं, बाळकृष्ण. कसं आहे ते जास्ती अभ्यास होई जायले, त्यामुळे आता याद राहत नाही कवय कवय, वयमानानुसार आठवण पडते. बाळकृष्णांनी स्वामीजींना प्रश्न विचारला होता की तुम्ही लग्न का नाही केलं. स्वामीजींनी सांगितलं अरे बाळकृष्णा, या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही रे. तेव्हा बाळकृष्णाने सांगितलं की स्वामीजी तुम्ही म्हणता या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, पण ऐका, माझा परिवार माझ्यावर जेवढं प्रेम करतो ना तेवढं कुणावरच नाही. त्यावेळेस स्वामीजींनी सांगितले बाळकृष्ण तुला वाटतंय ना तुझा परिवार तुझ्यावर प्रेम करतो, एक काम कर, घरी जा आणि मरण्याचं सोंग कर, तुझ्या मागे मी आलोच. हा घरी गेला आणि घरी मरण्याचं सोंग केलं, मरण्याचं सोंग केलं. आणि स्वामीजी तिथं जाऊन पोहोचले. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या बाळकृष्णाची आई रडू लागली स्वामीजींकडे येऊन. पहा ना स्वामीजी, काही कळतं का देवाला. माझ्या मुलाची काही जाण्याची वय होती का. देवाला काही कळत नाही का. देवाने माझ्या मुलाच्या ऐवजी मला जर नेलं असतं तर बरं झालं असतं. कोण म्हणतंय असं. आई. त्या बाळकृष्णाला वाटलं की माझ्या आईचं काय प्रेम आहे की माझ्याकरिता माझी आई मरायला तयार आहे. आई सुटली, त्याचे वडील रडू लागले. स्वामीजी पहा ना, देवाला काही कळतं का. माझा मुलगा केवढा चांगला होता, माझा मुलगा एवढा चांगला होता, मला दररोज 100 रुपये द्यायच्या. काय म्हणतात त्याला, हा बिडी, बिडी पिण्याकरता मला दररोज 100 रुपये द्यायचा. एवढा माझा मुलगा चांगला होता, एवढा चांगला होता. देवाला काही कळतं का.
माझ्या अगोदर माझ्या मुलाला नेलं, त्याच्याऐवजी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. त्याला वाटलं वडिलांचंही प्रेम आहे. आता आला त्याच्या पत्नीचा नंबर. पत्नी रडू लागली आणि आता पत्नीचं रडणं तर वेगळंच होतं. आता बायांचं रडणं काय सांगावं, आता तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच आहे. आता मी काय सांगावं बरं, आपली काय तेवढी पात्रता नाही सांगण्याची. कारण त्याच्याकरता स्पेशल 35 हजार रुपये द्यावे लागतात. म्हणून मी पण कधी कधी ट्राय करतो बरं, की न जाने वो आपला नंबर लागे गया तर लागे गया. 70 का म्हणजे मी गैरी मागे मग अजून, म्हणजे या जग मा काय चालू आहे मला माहितच नाही अजून बारे. मी पण कधी कधी गोपाल महाराज ट्राय करतो. ती पत्नी रडू लागली. अरे म्हणा रामले कोणी मुट्ट मारी देनी ना म्हणा राम, मना जोपाया आंबा कसा कंडी गया ना. गोपाल महाराज तटे जोतात. मावशी नको म्हणे दाबाई जाशी. रडू लागली पत्नी सुद्धा. त्याला वाटलं वा वा काय प्रेम आहे पत्नीचं. पण स्वामीजी हे स्वामीजी होते. स्वामीजींनी सांगितलं, काका मावशी ताई तुम्हाला वाटतंय ना तुमचा मुलगा जिवंत व्हावा, एक दुधाचा ग्लास आणा, त्याच्यामध्ये मी काही वेगळ्या प्रकारचे मंत्र बोलेल, त्या दुधाचं शुद्धीकरण करेल आणि ते दूध जो कोणी पिल तो मरेल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. तेव्हा त्या बाळकृष्णाच्या वडिलांकडे गेले. स्वामीजी तुम्हाला वाटतंय ना तुमचा मुलगा जिवंत व्हावा, या ग्लासातलं दूध प्या, तुम्ही मराल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. बापाचं वाक्य आहे का. बाप म्हणतो महाराज पिलं असतं पण मी मेल्यानंतर माझ्या परिवाराचं कसं होईल. बराच धल्ला लोकसले असं वाटस मी मरानंतर कसं होईल. अरे काका तू लिंग रे, त्या बुंदीना लाडून पंक्ती जे वाटीन. वडिलांचंही प्रेम संपलं. आईकडे गेले. आईला सांगितलं स्वामीजींनी, मावशी तुम्हाला वाटतंय ना तुमचा मुलगा जिवंत व्हावा, तर मग या ग्लासातलं दूध प्या, तुमचा मुलगा जिवंत होईल. तुम्ही त्या आईचं वाक्य ऐका. आई म्हणते महाराज पिलं असतं पण तेच न कसं होई म्हणे. आईचंही प्रेम संपलं. पण त्याला असं वाटलं आई वडिलांचं प्रेम कमी पडलं, पण पत्नीचं प्रेम वेगळं असतं. पत्नी ही क्षणाची पत्नी असते, अनंत काळाची माता असते. कुण्याही माऊलीला नाही वाटत की माझ्या आधी माझ्या पतीनं मरावं. प्रत्येक माय माऊलीला असं वाटतं मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं डोळ्यानं पाहावं. कुण्याही माय माऊलीला वाटत नाही. एखाद्या माय माऊलीला देव जरी प्रसन्न झाला ना तरी ती देवाकडे दुसरं काही मागत नाही, ती देवाकडे एकच मागते, कपाळाच कुंकुमाज जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. ती माय माऊली देवाकडे एकच मागते की देवा मी मरावं आणि मी मेल्यानंतर माझ्या पाठीमागे उरलेल्या माय माऊलींनी खना नारळीनं माझी ओटी भरावी, माझ्या फोटोला हळदी कुंकून पुजावं, माझ्या नावासमोर सौभाग्यवती असं नाव यावं. एवढीच अपेक्षा त्या माय माऊलीला असते. तिला कधी वाटत नाही कीर्तन झाल्या एखाद्या शहीद जवानाच्या पत्नीला भेटा आणि विचारा काय हो 40 लाख मिळाले काय वाटतं. त्या शहीद जवानाची पत्नी म्हणते काय जाडायचे 40 लाख, कपाळाचं कुंकू शिल्लक नाही. जेवढी मान, जेवढा मर्यादा, जेवढं प्रेम, जेवढा आदर, जेवढा भाव कपाळाच्या कुंकवाला असतो ना तेवढं नोटांचा बंडलला नसतं. म्हणून जिचं जडतं ना तिलाच कळतं. पण ऐका, या बाळकृष्णाच्या पत्नीकडे गेले आणि स्वामीजींनी सांगितलं ताई तुम्हाला वाटतंय ना तुमचा पती जिवंत व्हावा, तर एक काम करा, या ग्लासातलं दूध प्या, तुम्ही मराल आणि तुमचा पती जिवंत होईल. पत्नीचं वाक्य ऐका. पत्नी म्हणते महाराज मेले ना मरू द्या, मी दुसरा करले सु म्हणे. असं प्रेम नाही. विदर्भ रत्न कवी आहेत एवढं सुंदर म्हणतात ते की या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. हो नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही दादा. जी बहीण म्हणते ना भाऊ माझा आहे, भाऊ माझा आहे, भाऊ माझा आहे, त्या बहिणीला
एखादी दिवाळी तुम्ही साडी नका घ्या, ती बहीण लगेच म्हणते मरी गयात म्हणा बट्टा. म्हणजे बहीण सुद्धा नाही. महाराज म्हणतात जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्वच राहतील, तुटतील धागे दोरे रे. नाही रे नाही कुणाच कोणी, या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. म्हणून तुम्ही दुसरं तिसरं काही करू नका. तुम्ही त्या देवाचं दास्यत्व स्वीकारा. त्या देवाचं दास्यत्व स्वीकारानंतर तुमच्या जीवनामध्ये भय राहणार नाही. मग तो देव कुठला का असेना, कुणाचा पंढरीचा विठोबावर भाव असेल, कुणाचा वृंदावनातला ठाकूरजींवर भाव असेल, कुणाचा श्याम बाबांवर भाव असेल, श्याम बाबांवर. अशांना आपलं दुःख सांगा. महाराज म्हणतात समाजामध्ये तुम्ही दुःख सांगूच नका. देवाला आपलं सुख आणि दुःख सांगा. कधीतरी ज्या देवावर आपला विश्वास असेल त्या देवाला आपण आपलं दुःख सांगा. हो बातों बातों में जब प्यार वाली बात आवे, मुस्कान तेरी बाबा मुझे याद आवे. मेरा शब्द भी तू, मेरा भाव भी तू, मेरा दरिया तू, मेरी नाव भी तू. इस दास के कलम जब हाथ आवे, मुस्कान तेरी बाबा मुझे याद आवे. बातों बातों में जब प्यार वाली बात आवे, मुस्कान तेरी बाबा मुझे याद आवे. कधीतरी त्या देवाकडे आपलं सुख आणि दुःख सांगा. एवढा सुंदर भाव प्रगट केलाय. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे हो, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. मेरी बाह पकड़ ले जावे, मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा ना हो मैं बाबा, भटक रहा ना हो मैं बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल
कधीतरी देवापुढे प्रगट करा. आज असं वाटतंय की बोलावं कमी आणि गातच राहावं, कारण असं प्रत्येक ठिकाणी भेटत नाही. कुठं वाजणार असतो तर म्हणणार नसतो, म्हणणारे असतात तर वाजणार नसतात, आणि वाजणार म्हणणार चांगला राहतात पण साऊंडवाला सुमारा राहत नाही. इथं साऊंडवाले सुद्धा अतिशय सुंदर आहेत. असे असे साऊंडवाले भेटतात की आता माणूस बोलस तर बाईनागत आवाज असतो. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते साऊंडवाल्याला मी बोललो, म्हटलं दादा ज्या वेळेस मी गायन करत जाईल त्यावेळेस इको देत जा. म्हटलं विको, आपल्याला त्याच्यातलं काही समजत नाही, पण आता महाराज मंडळी बोलतात विको द्या, बेस द्या, ट्रबल द्या, आपण बी देतात आंधी मलाही समज इको द्या इको. मग त्याला मी बोललो, म्हटलं दादा जेव्हा जेव्हा मी गायन करत जाईल विको देत चला. एकदा झालं, दोनदा झालं, आणि मला राग लवकर येतो. यांना माहिती राग लवकर येतो मला. त्याला म्हटलं का रे तुम्हाला कळत नाही का हो दादा, म्हटलं तुम्हाला केव्हाच सांगतोय इको द्या इको द्या. त्याला काय राग आला काय नाही. मी गायन करायला लागलो, त्याच्या टेबलाखाली विको वज्रदंती ते मंजन पडलं होतं. घ्या म्हणे महाराज, केव्हाचे इको इको मागतात, म्हणजे इथला सुमारा सुटेल राहतात. पण अतिशय पंकू दादा अतिशय सुंदर सेटिंग करतात. मी बोलत होतो, देवाकडे भाव मांडा. सुख असेल तर देवाला सांगा, दुःख असेल तर देवाला सांगा. हो मजबूरिया मेरी समझी तुमने, थामे रखा है हाथों को तुमने, रस्ते से कंकड़ हटा रहे हो तुम ही हो जो निभा रहे हो, कदम कदम पर बचा रहे हो तुम ही हो जो निभा रहे हो. देवाला आपलं सुख दुःख सांगा, आणि त्या देवाला सुख दुःख सांगण्याकरता आपल्याला अगोदर त्या देवाचं दास्यत्व स्वीकारावं लागेल, ते देवाचं चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि ऐका, त्या देवाचं चिंतन जर आपण केलं नाही, त्या देवाचं नामस्मरण जर केलं नाही, तर महाराज म्हणतात ना, तुम्हाला जे भय आहे, भय काळाचं म्हणजे यमाचं भय, ते भय तुमच्या जीवनामध्ये येईल आणि काय करेल. नाथ महाराज सुंदर सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सदाची सेवा निभा. हे बघा, हे बघा, ज्यांना आनंद घेत येत असेल त्यांनी आनंद घ्या. ज्यांना उभं राहून, ज्यांचे गुडघे चांगले असतील ते उभे राहून सुद्धा आनंद घेऊ शकता. ऐका, हा जो आनंद आहे ना, हा फक्त 7 दिवस आहे. 8व्या दिवसाच्या रात्रीला तुम्हाला कोणी सांगणार नाही ताडी वाजवा पावले खेळा असं. म्हणून ज्यांना आनंद घेता येईल त्यांनी आनंद घ्या. हा 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 वा 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 वा. हरी बोल.
घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काढामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे अहम वागा सोहम वागा सोहम वाग्या प्रेम नगरावारे प्रेम नगरावारे हे सावध होणे भजनी लागा देव करा कैवारे सावध होणे भजनी लागा देव करा कैवारे मल्हारीची वारी 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 वा वा सर्वांनी स्वतः करताच टाळे वाजवायचे. घड्याळ एवढी फास्ट चालते असं वाटतंय अजून चालू द्यावा, पण कसं होईल माहितीये का ते असं म्हणतील लोक रातना बुवा भलताच नेतातील होता बुवा, तसा मनवर नेतातील पण जायले म्हणजे 20 मिनिटं जास्त घेतले मी. पण कसं असतं ते आता सर्व प्रेमाची मंडळी आपल्याला कोणी बोलू शकत नाही. तुम्ही काही दररोज दररोज माझ्या ऐकायला येणार नाही, म्हणून आज सापडले म्हणून सोडणार नाही मी लवकर. सांगत होतो मी त्या देवाचं दास्यत्व स्वीकारा. नाथ महाराज सांगत होते हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सराती शेवटी बा काळ बांधून नेईल, सराती शेवटी बा तो काळ आपल्याला बांधून नेणार आहे. म्हणून तुम्ही त्याचे दास्यत्व स्वीकारा. आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपण संतांच्या अभंगावर पावल्या खेळतायत. बर का, संतांच्या अभंगावर आपण पावल्या खेळतोय. नाही तर अलीकडे ते गाणं निघालंय, ते असं पदर घेतात आणि नाचतात. कोणतं गाणं ते? सकुनी. हा आहे. अहो हे गाणं पाहून मला एवढं, नवरात्रीचा उत्सव होता, मी स्टेटस पाहत होतो आमच्या गावातला एका जणाचा, देवी समोर तसा पडदा, ओ माझी शकुंतला बाई ग. म्हणजे ती देवी काय पावणार आहे हो तुम्हाला? अरे नाचायचे तर देवासमोर नाचा ना. एकली खडी रे मीराबाई, एकली खडी. संतांनी ज्याप्रमाणे दास्यत्व स्वीकारलं त्याप्रमाणे आपण दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. मी आपली वेळ ही संपलेली आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. म्हणून जास्त वेळ न घेता आता सर्वांनी एकदा देवाचं नामस्मरण करायचंय. आता जो कोणी झोपलं असेल आजूबाजूला त्याला उठवा आणि त्याला सांगा बाबाकनी आता पेढे वाटताय म्हणा, उठा म्हणा. म्हणून सर्वांनी आळस मोकळा करून एकदा त्या देवाचं चिंतन करायचे. विठोबा
विठोबा रखुमाई कुमारी कुमारी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. त्या भगवान परमात्माचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर तो भगवान परमात्मा तुमच्या मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करेल. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अजून जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनिया. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जर तो बाल्य अवस्थेमध्ये पाहिजे तर त्या अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी येऊ शकेल. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. बोलण्याच्या अवघातून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तुमचा मुलगा म्हणून क्षमा करा. कारण कसं असतं माहितीये का, स्वतःचं लेकरू लंगडं असलं पांगडं असलं बोबडं असलं तरी आई वडिलांना कसं वाटतं, गोडच वाटतं. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आधी. स्वतःचं लेकरू बोबडा जरी बोललं तरी सुद्धा आई वडिलांना कसं वाटतं, गोडच वाटतं. तसं नसेल मी तुमचा मुलगा, नसेल मी, पण आजच्या दिवस का असेना तुम्ही माझे आई वडील आणि मी तुमचा, तुम्ही माझे आई वडील आणि मी तुमचा. अरे बोला ना, एवढा गोरा गोमटा पोरगा तुम्हाला फुकट भेटतोय तरी सुद्धा काही म्हणत नाही तुम्ही. एखादा चुकीचा शब्द निघाला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. जे चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आणि जे वाईट या ठिकाणी चुकीचा शब्द निघाला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. म्हणून जे जे चांगलं असेल ते घरी घेऊन जा आणि जे वाईट असेल ते इथंच टाकून जा. असंच सांगायला गेलो एका ठिकाणी, जे चांगलं असेल ते घरी घेऊन जा, वाईट असेल ते एक बादरनी म्हणे 9व्या चपल्या अंदिनात आणि त्यांना फाटेल जोडातच टाकी जालतात. असं कोणी करू नका. म्हणून या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देणार आहे. तत्पूर्वी ज्यांच्याकडून आजची सेवा होती, काय प्रेम हो महाराज, एवढं प्रेम अलीकडे कुणीच कोणाच्या पायावर डोकं ठेवण्याकरता तयार नाही. पण एवढ्या सर्व गोष्टी आमची लायकी नसताना हो, आमच्या आजोबाच्या, आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या वयाच्या माणसांनी आमच्या डोक्यावर, आमच्या पायावरती डोकं ठेवावं. खरोखर सांगा मावशी, माझ्याकडे पाहून असं वाटतं का कोणी मला 100 रुपये रोजाने लावेल? नाही, इथला वायबार दिसला मी. पण ज्ञानोबारायांची कृपा, तुकोबारायांची कृपा, आणि या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि या अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी काही ग्राह्य धरत नाही. पण जसं मला ज्ञानोबाराय तुकोबारायांनी बुद्धी दिली तसा काही माझा एवढा अभ्यास नाही. आपलं बरं आहे, खाई पिसन जपी राव, तेवढं चांगलं आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. आणि ज्ञानोबारायांचं भजन सर्वांनी एकदा करायचं आहे. ज्ञानेश्वर आवली ज्ञानराज माऊलींचा जय जय ज्ञानेश्वर माऊली.